इयत्ता 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, मी श्री टी डी जाधव सर आज आपणास राज्यशास्त्र विषयातील प्रकरण 3 राजकीय पक्ष या प्रकरणाविषयी मार्गदर्शन करणार आहे. मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजून घेतले. सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा राजकीय पक्ष असतो. आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षांशी संबंधित असते. राजकीय पक्षांचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते. किंबहुना लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. प्रस्तुत पाठात आपण भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून घेणार आहोत. तुमच्या शाळेत आणि परिसरात तुम्ही अनेक गट, संस्था अथवा संघटना कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करताना पाहिले असतील. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटनाही पुढाकार घेते. विविध चळवळींच्या आंदोलनाविषयी तुम्ही वाचता. याचा अर्थ असा की समाजात ज्या प्रकारे गट, संस्था, चळवळी सक्रिय असतात त्याच प्रकारे राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यात पुढाकार घेताना दिसतात. समाजातील अन्य संस्था, संघटना व राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे. राजकीय पक्ष हे सुद्धा सामाजिक संघटनाच असतात, परंतु त्यांची उद्दिष्टे व कार्यपद्धती मात्र वेगळी असते. या पार्श्वभूमीवर आपल्याला असे म्हणता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हटले जाते. राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असे म्हटले जाते. आता दिल्लीतलं सरकार आपण आता जर बघितलं तर आम आदमी पक्षाचं आहे. त्यांनी ज्यावेळेला पाठीमागं आंदोलनं केली अनेक प्रश्नांवर त्यावेळेला त्यांची संघटना होती, परंतु त्यांनी प्रत्यक्ष सत्तेत उतरले एक पक्ष म्हणून आपली एक त्या ठिकाणी त्यानं सत्तेत निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हायचं. त्यांनी आपले प्रश्न हिरिरीनं मांडून ते पूर्ण करायचे होते. म्हणून निवडणूक प्रक्रियेत हे लोक ज्यावेळेला राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात त्यावेळेला त्यांना राजकीय पक्ष म्हटलं जातं. त्या संघटना मग ती आम आदमी पक्ष हा निर्माण झाला. त्यातून आंदोलनं करणारी ही मंडळी होती, त्यामुळं आम आदमी पक्ष निर्माण झाला. म्हणजे थोडक्यात राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचं शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट म्हणजे राजकीय पक्ष. आता राजकीय पक्षांची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. पहिल्यांदा सत्ता मिळवणे. राजकीय पक्षांचा हेतू केवळ निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे असतो. त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी सतत स्पर्धा करत असतात. अशी स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही, परंतु स्पर्धेचे स्वरूप निकोप असावे. ईर्षेचं नसावं, निकोप असावं. 2. विचारसरणीचा आधार. प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणार असतो. सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षांची एक विशिष्ट भूमिका असते. या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते. ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असेही म्हटले जाते. म्हणजे लोकांचा पाठिंबा आहे असं त्याचा अर्थ. पक्षाचा जनाधार, जन आधार, लोकांचा पाठिंबा. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसते. त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे अवघड झाले आहे. अनेक पक्ष आहेत आपण आज बघतो राजकारणामध्ये. प्रत्येक पक्षाची विचारसरणी सारखीच असते, विकासाचीच असते. सगळ्यांची ध्येयधोरणं सारखीच दिसतात. त्यामुळं पक्षांच्या विचारसरणीमध्ये फरक करणं अवघड झालेलं आहे. पक्ष कार्यक्रम. राजकीय पक्षांची आपण वैशिष्ट्य बघतोय. विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. सत्ता मिळाले की
या कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमांच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतात. निवडून आल्यानंतर, पाठिंबा मिळाल्यानंतर, सरकार झाल्यानंतर जी काही आश्वासनं दिली असतात विचारसरणीप्रमाणे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. नाही जरी सत्ता मिळाली तरी सुद्धा कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा राजकीय पक्ष प्रयत्न करतात. सरकार स्थापन करणे, राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार करतात. अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचे असते. ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. पुढे राजकीय पक्षांचं वैशिष्ट्य, शासन व जनता यांच्यातील दुवा. राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य राजकीय पक्ष करतात. तर शासन पक्षांमार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असते. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला पाठ्यपुस्तकामध्ये चौकोनामध्ये बऱ्याचशा बाबी दिलेल्या असतात. त्या विचार प्रक्रियेला चालना देण्यासाठी दिलेल्या असतात, माहिती देण्यासाठी दिलेल्या असतात. आता इथं वर्तमानपत्रातील या बातम्यातून तुम्हाला काय समजले ते थोडक्यात सांगा. 2 बातम्या दिल्यात. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार. एक बातमी. सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद यात्रांचे आयोजन केले. आता या बातम्यातून तुम्हाला काय समजले तुम्ही अर्थ लक्षात घ्या. 2 बातम्या आहेत. पुढं समजा तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, म्हणजे सरकारमध्ये नाही, तुम्ही विरोधी बाकावर बसलाय आणि आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही हे तुमच्या पक्षाच्या नजरेत आले आहे. तुम्ही पण एक विरोधी पक्षनेता म्हणून आहे. विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही काय कराल तिथं? पुढं विचार करा आणि लिहायला सांगितलेलं आहे. महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडली. आधुनिक काळात अशी लोकशाही आणायची असेल तर काय करावे लागेल? पक्षविरहित लोकशाही, म्हणजे तिथं पक्षच नाही, सगळ्यांनी एकत्र यायचं आणि कारभार बघायचा. मग अशी लोकशाही आणायची असेल तर काय करावं लागेल? आपण आता 10वीला आहे. विचार करायचा की आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकारण कसं चालतं, देशात राजकारण कसं चालतं, किती पक्ष आहेत, कोण सत्तेत आहे, कोण विरोधात आहे, हे आपल्याला कळतं. निवडणुका आपणाला माहीत आहे, प्रचार आपणाला माहीत आहे, विकासाची आश्वासनं नेते मंडळी कशी देतात ती माहीत आहे आपणाला. आणि मग त्यातून तुम्ही हा विचार करून या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायचेत. भारतीय राजकारणामध्ये जे पक्ष आहेत त्या पक्षांची ही ठळक वैशिष्ट्य आहेत. आता भारतातील पक्षपद्धती ज्या आहेत या राजकीय पक्षांच्यामध्ये बदल कसा होत गेला ते आपण थोडंसं बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. काय स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. काही अपवाद वगळले तर केंद्र व राज्य पातळीवर काँग्रेस पक्षाला बहुमत होतं. भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती, म्हणजे काँग्रेस पक्षाची. म्हणून या काळातील पक्षपद्धतीचं वर्णन एक प्रबळ पक्षपद्धती असे केले जाते. दुसरं, एक प्रबळ पक्षपद्धतीला मात्र आव्हान दिलं गेलं ते 1977 मध्ये. हे आव्हान कुणी दिलं तर काँग्रेसेतर पक्षांनी एकत्र येऊन दिलं. काँग्रेसला विरोध करणारे जे आपल्या देशात पक्ष होते त्या राजकीय पक्षांनी काँग्रेसला विरोध केला आणि 1977 मध्ये आव्हान दिलं गेलं. 1989च्या लोकसभा निवडणुकानंतर राजकारणामध्ये एकाच पक्षाचं वर्चस्व असणं ही बाब संपुष्टात आली. म्हणजे जसं काँग्रेसनं बरेच वर्ष सत्तेमध्ये आपला प्रभाव ठेवला होता, परंतु 1989च्या लोकसभा निवडणुकीनंतर मात्र हे एका पक्षाचं जे वर्चस्व होतं ती बाब संपुष्टात आली. त्यानंतरच्या काळामध्ये अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचं शासन स्थापन करण्यास सुरुवात केली. आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग
भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केले. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्षपद्धतीने खोटा ठरवला. आघाडीचं शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये स्थिर झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला माहीत आहे की अनेक राजकीय पक्ष एकत्रित येऊन आता आघाड्या करतात आणि त्यातून सरकार स्थापन होतं. पूर्वी एकाच पक्षाचं सरकार असायचं, परंतु 1989 नंतर मात्र ते चित्र बदललेलं आहे आणि 5 वर्षे हे शासन स्थिर राहतं. वेगवेगळ्या राजकीय पक्ष आहेत म्हणून पाठिंबा काढून घेतला आणि असं नाही, 5 वर्ष हे सरकार टिकतंय. आता इथं तुम्हाला माहीत आहे का, तुम्हाला म्हणून माहिती दिली की एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असल्यास व अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसल्यास त्या पक्षपद्धतीला एकपक्ष पद्धती असे म्हणतात. दुसरं, राजकारणामध्ये 2 राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पालटून या 2 राजकीय पक्षांच्या हाती सत्ता जाते, तेव्हा ती शासन पद्धती द्विपक्ष पद्धती होय. 3, अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो. अशी पद्धती बहुपक्ष पद्धती म्हणून ओळखली जाते. आता हे करून पहा म्हणून सांगितलेलं आहे. राजकीय पक्षांच्या प्रमुख 2 आघाड्या इथे दिलेल्या आहेत. त्यातील घटक पक्ष शोधायचे आणि त्यांची नावं लिहायची. आत्तासुद्धा विद्यार्थी मित्रांनो, केंद्रामध्ये जे शासन आहे ते तुम्ही शोधायचे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं आहे, NDA, की संयुक्त पुरोगामी आघाडी UPA. आपणाला एक माहिती आपणाला या प्रकरणामध्ये आपण वर बघितली की काँग्रेस पक्ष आणि भाजप या दोन्ही पक्षांनी, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आघाडी सरकार आपली स्थापन केलेले आहेत आणि त्या माध्यमातून एकत्र येऊन अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थिर सरकार देशाला दिलेलं आहे. आणि म्हणून आपण बातम्यामध्ये, दूरदर्शनवरील, वर्तमानपत्रामधील आपण बघतो की NDAच्या मित्रपक्षाने किंवा UPA सरकारमधील मित्रपक्षांनी हे असं अनेक असे निर्णय घेतले असं ज्यावेळेला सांगितलं जातं बातम्यात, वर्तमानपत्रात येतं, त्यावेळेला तुम्हीसुद्धा आत्ताचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतले कोण घटक पक्ष आहेत, संयुक्त पुरोगामी आघाडीतले कोण घटक पक्ष आहेत ते तुम्ही शोधून लिहायचे आहेत. आता एक लक्षात घ्या की आपण आता पुढचा मुद्दा अभ्यासणार आहोत. राजकीय पक्ष आपण अभ्यासणार आहोतच, परंतु हे जाणून घ्या म्हणून आपणालाही माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष अशा 2 पद्धतीचे राजकीय पक्ष आपल्या देशामध्ये आहेत. मग राष्ट्रीय पक्ष म्हणजे कोण, प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणतात ते आपण बघूया. पहिल्यांदा आपण असं लक्षात घ्या की राष्ट्रीय म्हटलं की देश पातळीवरचा पक्ष. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, निवडणूक आयोगाकडे काही निकष असतात. त्या निकषांची पूर्तता केल्यानंतर राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळावी लागते. मग आपणाला माहिती आहे की आता राष्ट्रीय म्हणजे पूर्ण देशामध्ये कुठला पक्ष आहे, तर काँग्रेस आपणाला चिन्ह दिसतं, राष्ट्रीय काँग्रेस हा राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष आहे. परंतु राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी कोणकोणते निकष आहेत तर ते बघा. निवडणूक आयोगानं हे निकष सांगितले आणि त्याची पूर्तता व्हावी लागते. त्यातला पहिला मुद्दा, 4 किंवा अधिक राज्यांमध्ये, म्हणजे घटक राज्यामध्ये बरं का, पूर्ण देशातील 4 किंवा अधिक राज्यामध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% वैध मते मिळवणे आवश्यक असते. तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यांमधून किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजेत. लोकसभेवर म्हणजे खासदारकी, कुठल्याही राज्यातनं मग ते निवडून आले तरी चालतील. किंवा आता त्याला पर्याय आहे, ते जर नसेल तर एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघातून तसेच किमान 3 राज्यांमधून उमेदवार निवडून येणे आवश्यक असते.
आता हे झालं राष्ट्रीय पातळीवरचं बरं का, निवडणूक आयोगाचे निकष आहेत. हे निकष अटी पूर्ण करणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. आता दुसरा एक मुद्दा आहे, प्रादेशिक किंवा राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष स्पष्ट केलेले आहेत. प्रादेशिक किंवा राज्य पातळी आपल्या राज्यापुरतं त्यामध्ये मग कुठल्या पक्षाला मान्यता मिळते. मी आज काय केलं, समजा मला राजकीय पक्ष काढायचे, मी राजकीय पक्ष माझ्या मनाप्रमाणे नाव त्याचं डिक्लेअर केलं की तसं होत नाही. राज्यात सुद्धा आपल्या राजकीय पक्ष जो आहे त्याला प्रादेशिक किंवा राज्य पातळीवर मान्यता मिळायची असेल तर हे निकष आहेत, अटी आहेत निवडणूक आयोगाच्या. कुठल्या आहेत? लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% मतं मिळवणे आणि किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणं आवश्यक असते विधानसभेत आमदार म्हणून, किंवा विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा किंवा किमान 3 जागा प्राप्त करणे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी आणि प्रादेशिक किंवा राज्यामध्ये राज्य पातळीवरील आपणाला पक्ष म्हणून राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवायची असेल तर या अटी पूर्ण कराव्या लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या राजकीय पक्ष या प्रकरणामध्ये सुरुवातीला आपण राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये, भारतातील पक्षपद्धतीचं बदलतं स्वरूप आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून किंवा प्रादेशिक किंवा राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी कोणत्या अटी असतात निवडणूक आयोगाच्या त्या आपण अभ्यासल्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रमुख राजकीय पक्षांची आपण ओळख करून घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.